आज गणपती बाप्पाचे प्रत्येक घरी आगमन होणार आहे, त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात वेगळा चैतन्य आणि आनंद आहे। खरं तर ही तयारी 8 दिवसाआधीपासूनच सुरू झालेली आहे। कोणी मखर बनवायची तयारी, तर कोणी नैवेद्यामध्ये मोदक मग्न आहे, तर कोणी मखर करत आहे, कोणी लाइटिंग लावत आहे। लहान लहान मुलं आमच्याकडे बाप्पा येत आहे स्टॉलवर गेले, दुकानावर गेले, तिथले गणपती पाहून भारावून गेले। कुठला गणपती घ्यावा, कुठलं धोतर असावं, कुठला पंचा असावा, लाल असावा, हिरवा असावा, मनात खूप गडबड झाली। पण एखादी अशी मोहक मूर्ती डोळ्यात बसली आणि आता हीच घ्यायची हे आता नक्की ठरले। आता ही मूर्ती घेऊन घरी निघाले। घरी निघता निघता घरी फोन लावायचा आणि सांगायचं का मी येत आहो। आता बाप्पाचं आगमन होत आहे या आनंदाने घरातील प्रत्येक स्त्री आपल्या घाईघाईने गणपती बाप्पाला दिव्याचं ताट आरती घेऊन उभी राहिली आणि आता आपले गणपती बाप्पा घरात विराजमान झाले आणि आरतीच्या गजरात त्यांना आपण स्थापित केले। आता एकच मागणी आहे, एक आतुरता तुझ्या येण्याची, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची, आणखीन काही नको या पामराला, फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची, फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची। हे बाप्पा, प्रत्येक भक्ताला मनापासून आशीर्वाद दे आणि चांगल्या विचारांनी या चांगल्या विचाराचा विजय कर आणि विनाशाचा नाश कर। या वर्षी फक्त एवढा आशीर्वाद दे, प्रत्येकाच्या मनात चांगले विचार असू दे, चांगले मत असू दे, एकमेकांबद्दल प्रेम वाढू दे। प्रेम हे भावना संपत चालली आहे, पण तुझ्या आगमनाने एवढाच आशीर्वाद दे, घरातनी घरोबा टिकावा, माणसातनी माणुसकी टिकावी आणि एकमेकांवर प्रेम अखंड असू दे। एवढंच तुझ्या चरणी आज मागत आहे, हे तू नक्कीच पूर्ण करशील बाप्पा, कारण की तुझे भक्त तुझी या दिवसाचीच वाट पाहतात। आता इतकं बोलून झालं तरीही बोलायला वाटतं काय काय बोलू। तुला पाहून, तुझी मूर्ती पाहून मनातनी खूप हर्ष येतो। चल मग आता बाप्पा 10 दिवस तुझी सेवा करतो आणि तुझा आशीर्वाद अखंड घेतो। गणपती बाप्पा मोरी। जेव्हा मी घेऊन तुझ्या मूर्तीकडे पाहिले, गेले मी भान हरवून, सुंदर निरागस तुझं रूप नयनात माझ्या बसलं, जगा वेगळं सुख असं हे फक्त तुझ्या रूपामध्ये मला दिसलं। भालचंद्रा गजानना तू, किती मनमोहक तुझे रूप, मनामध्ये ठासवावे असे आहे तुझे गोड स्वरूप। सोन्याहुनी पिवळे उपरणे दिसते अलगद हातात धरली, बाप्पा मी तुझी मूर्ती, शब्दांना आला बहर, अद्भुत तुझी कीर्ती। पाहताच माझ्याकडे बाप्पा तू कसा हसलास, घरी येण्यासाठी तूही किती आतुरलास। थांबलो की रे वर्षभर, किती प्रतीक्षा केली तुझी, सकल देवाचा अधिपती तू, फक्त तुझ्यावरच माझी श्रद्धा आणि भक्ती। तुझ्याशी गप्पा मारत मारत घर कधी आलं समजलंच नाही, झालं एकदाचं आगमन, माझे मन रे तुला न्याहाळून बघतं, किती गोड आणि किती समाधान तुला बघून वाटतं। आता शब्दामध्ये किती मांडू, मला मांडता सुद्धा येत नाही, कारण की तुझ्या रूपामध्ये माझं मन हरवून गेलं, हे तुला आता सांगता सुद्धा येत नाही। पाहून मन होई तुझ्यात दंग, हे गणेशा हे लंबोदरा, मोदकाचा नैवेद्य करून भावभक्तीचा चढे रंग। गणपती बाप्पा तुझे नाव खूप सुंदर आहे, तुझे नाव खूप सुंदर आहे, तुझे नाव खूप सुंदर आहे। गणपती बाप्पा तू लंबोदर आहे, जेव्हा भोळे हत्तीचे डोके कापून पुन्हा हत्तीचे डोळे लावते, तेव्हाच तुमचे नाव बाप्पा गजानन पडले। माझी आई परशुराम रागावला आणि त्याने कुऱ्हाडीने त्याचा एक दात उडवून दिला, म्हणूनच बाप्पा तुझे नाव एकदंत आहे। गौरीच्या अद्भुत मायेने तुम्हाला गणाचा नेता बनवण्यात आला, म्हणूनच तुमचे नाव बाप्पा विनायक आहे। तुझे शरीरसृष्टी किती सुंदर आहे, लांब आणि जाड पोट आहे, म्हणूनच तुझे नाव बाप्पा लंबोदर आहे। हे बाप्पा तुझे नाव किती सुंदर आहे, हे बाप्पा तुझे नाव किती सुंदर आहे। तुम्हा सर्वांना माझ्याकडनं गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्याकडे 10 दिवस गणपती छानपणे पूजा अर्चना होऊन आनंद देऊन जाओ। गणपती बाप्पा सर्वांना मनापासून आशीर्वाद देऊन जातील। तसेच आपल्याला दुःखावर मात करायची आहे, सुख आपल्याला भरभरून भेटण्यासाठी गणपती बाप्पाची आपण आराधना खूप मनापासून करायची आहे। त्याचबरोबर आपल्या चांगल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करो, हीच गणपती चरणी अखंड सर्वांची मागणी असते। बाप्पा दुःख सगळे नाहीशी कर असे मी तुला म्हणत नाही, पण दुःखापासून जरा सावलीत ने असं मी तुला अखंड म्हणते। जेव्हा दुःख येते तेव्हा तू जर पाठीशी अखंड उभा असलास तर त्या दुःखाला जरा मायेची फुंकर पडते। म्हणून गणपती बाप्पा सदैव तू आपल्या भक्तामागे राहा, त्यामुळे आम्हाला खूप मोठे बळ येते।
त्याचबरोबर वैशूज भक्ती चॅनलवर असेच भक्तीचे व्हिडिओ टाकणार आहे आणि आता हे चॅनल आपल्याला सगळ्यांना पाहायचे आहे. या चॅनलवर वेगवेगळी माहिती असणार आहे. आता नवरात्र, गणपती, नवरात्र हे सगळे व्हिडिओ आता नवरात्रामध्ये आपल्याला देवीची भक्ती आराधना कशी करायची आहे, खूप सोप्यात सोपी पूजेची मांडणी आणि सोप्यात सोपी आराधना आपण करणार आहोत. खूप काही थोटान करायचं नाही, पण देवाजवळ कसं जायचं हा मार्ग आपण शोधणार आहोत. त्यासाठी आपल्या पूर्वज जे होते ती आपली साधी भोळी पूजा करायचे, त्यातूनच त्यांना देव पावायचा. आजकाल खूप थोटान करून आपण देवाच्या जवळ जाऊ पाहतो, पण थोटांडामुळे काय होतं, आपण दूर जातो. आपल्याला सोप्यात सोपी भक्ती कशी करायची या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटल आणि कमी वेळातनी खूप काही कसं मिळवायचं हेही आपण यामध्ये शिकूया किंवा पाहूया. तर वैशूज भक्ती चॅनलला आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की यानंतरचा येणारा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त पडणार आहे. चला तर मग आता निरोप घेते, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री गणेशाय नमः.